गुड इव्हिनिंग. आजच्या वेबिनारमध्ये मी डॉक्टर रंजना पाटील आपले स्वागत करीत आहे. तर आपण जी मॅजिक बुकची सिरीज चालू केलेली आहे, त्या सिरीजमधील आजचं आहे 17वं पुष्प. आणि या 17व्या पुष्पामध्ये निलिमा मॅडम, मी आपलं खूप स्वागत करते आणि आपणाला रिक्वेस्ट करते की आपण कृपया वाचन करावं. 17वां दिन मैजिक चेक। जादुई सृष्टि में किसी प्रकार का संयोग या अनहोनी नहीं होती। कोई भी चीज तब तक नहीं होती जब तक कि कोई व्यक्ति इच्छा करके उसे घटित न कर दे। ऐसा कहना है विलियम एस बरोज, ये प्रसिद्ध लेखक और कवि थे। जब आप कृतज्ञता की जादुई शक्ति को किसी नकारात्मक परिस्थिति पर केंद्रित कर लेते हैं, तो एक नई स्थिति उत्पन्न होती है जो पुरानी स्थिति को खत्म कर देती है। इसका अर्थ यह है कि जब आप उस स्थान पर पहुंच जाते हैं जहां धन के प्रति कृतज्ञता धन की कमी से अधिक महसूस होती है, तो एक नई परिस्थिति निर्मित हो जाती है जिससे धन की कमी खत्म हो जाती है और जादू से अधिक धन आने लगता है। तर या ठिकाणी रॉन्डा बॉर्न आपल्याला सांगतात की आपण बघितलंय की आतापर्यंत आपण बघितलंय की जो कृतज्ञ होता है उसको और ज्यादा दिया जाएगा, और जो कृतज्ञ नहीं होता है उससे उसके पास जो भी है वो उससे ले लिया जाएगा। असं आपण मागच्या याच्यामध्ये बघितलेलं आहे। तर आपण जर कृतज्ञ झालो तर हे मी जरा नंतर करते, तुला मी वेबिनार मध्ये आहे। तर आपण जर कृतज्ञ राहिलो तर आपल्याला जास्तीत जास्त मिळतं। हे धनाच्या बाबतीत सुद्धा हाच नियम लागू आहे। जी व्यक्ती आपल्याकडे आज पैसे आहे, समजा माझ्याकडे आज ₹100 असतील, तर मी असं विचार केला पाहिजे, थँक यू गॉड, कारण मी तुम्हाला मागच्या वेबिनारमध्ये पण सांगितलं होतं की ₹100 तरी तुम्ही जन्माला घेऊन आले होते का? नाही ना. ते ₹100 सुद्धा तुम्ही कमावले, ते इथूनच कमावलेले आहे। गीतेमधलं एक छान वाक्य मला इथे सांगावंसं वाटतं की जो कुछ लिया है यही से लिया है, क्या तूने खोया, क्या तेरा था जो तूने खो दिया, असं भगवान श्रीकृष्ण आपल्याला वर्णन करतात। तर आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा ₹100 घेऊन आलो होतो का? नाही। जे काही ₹100 किंवा ₹1000 किंवा ₹1,00,000, ₹1,00,00,000 जे काय आहे ते आपल्याला या युनिव्हर्सने दिलेलं आहे। आणि ते पैसा हे आपल्याला आपल्या आनंदासाठी त्यांनी वापरायला तो दिलेला आहे, त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिलं तर असे अनेक संधी आपल्याला पुढच्या पुढे मिळत जातात, की जेणेकरून आपल्याला अधिकाधिक पैसा मिळत जाईल। धन संबंधी सारी मग ते धन म्हणजे कधी-कधी आपल्याला असं प्रत्यक्ष नोटच मिळतील असं नाही, तर कधी-कधी आपल्याला डिस्काउंट मिळतो बघा। आपण अनपेक्षित असा डिस्काउंट मिळतो किंवा एखादी आपली मैत्रीण आपल्याला फ्री देऊन टाकते। समजा मला लग्नाला जायचं आहे आणि माझ्याकडे ₹10,000 ची चांगली, म्हणजे मला एक चांगली 10-15,000 ची अशी महागडी साडी घ्यायची आहे। पण ॲक्चुअली आता माझ्याकडे ₹10,000-15,000 खर्च करायला नाही। पण जर मला तू सांगितलं, की "तू माझी साडी घेऊन जा", तर माझे 10-15,000 वाचतात। तिथे माझी धनाची बचत झालेली आहे। इथे असं हे आपल्याला अशा प्रकारे सुद्धा आपल्याला धन मिळत असतं। धन संबंधी सारी बुरी भावनाएं धन को आपसे दूर धकाती है और आपके जीवन में धन की मात्रा को कम कर देती है। यही नहीं, जब भी आप धन के बारे में बुरा महसूस करते हैं, तो आप हर बार उसे थोड़ा और कम कर देते हैं। यदि आपके मन में धन को लेकर ईर्ष्या, निराशा, चिंता या डर जैसी भावनाएं हैं, तो आपको अधिक धन नहीं मिल सकता। आकर्षण का नियम कहता है कि समान ही समान को आकर्षित करता है। इसलिए यदि आप इस बात पर निराशा महसूस करते हैं कि आपके पास पर्याप्त धन नहीं है, तो आपको ऐसी निराशाजनक परिस्थितियां अधिक मिलेगी। यदि आप धन को लेकर चिंतित है, तो आपको धन के बारे में अधिक चिंताजनक स्थितियां मिलेगी। यदि आप धन की अवस्था को लेकर भय महसूस करते हैं, तो आपको धन को लेकर भयभीत करने वाली अधिक स्थितियां मिलेगी। तर या ठिकाणी रॉन्डा पण आपल्याला सांगतायत, की जर तुम्ही धनाच्या बाबतीत असं नाही, परंतु इथे आपण धनाचा चॅप्टर आहे म्हणून आपण एक म्हणू, की तुमच्या मनात जर का चिंता असेल, ईर्ष्या असेल, ईर्ष्या म्हणजे काय, समजा माझ्याकडे आज ₹100 आहे, पण निलिमाकडे जर ₹1000 असतील आणि
मला जर ईर्ष्या वाटत असेल की तिला का 1000 रुपये मिळाले, मला का नाही मिळाले, तर ही सुद्धा आपल्याला निगेटिव्हिटी आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्याला असं सांगतो की जो कुछ अट्रॅक्ट सोचोगे वही आपकी जीवन में पाओगे. तर म्हणून आपल्या मैत्रिणीकडे जास्त पैसे आहे, तर आपण काय म्हणायचं की आपल्याला सुद्धा तेवढे पैसे पाहिजे, 1000 रुपये मला सुद्धा पाहिजे. तर मी काय म्हणणार, वॉव निलिमाकडे 1000 रुपये, वॉव निलिमा किती खुशनसीब आहे. आणि एक दिवस माझ्याकडे पण असेच 1000 रुपये येतील, असं आपण म्हणायचं. ये- तर अशा प्रकारे. किंवा चिंता, बऱ्याच वेळा काय असतं की माझ्याकडे 100 रुपये आहेत, पण मला चिंता असते की आता हे 100 रुपये संपून जातील, मग मी काय करावं. तर तो सुद्धा निगेटिव्हिटीचाच पॉइंट येतो. ईर्ष्या, क्रोध या सर्व गोष्टी. किंवा निलिमाकडे पैसे म्हटल्यावर मला जर राग येत असेल, जलन होत असेल, तर ती सुद्धा निगेटिव्हिटी आहे. आणि ती लॉ ऑफ अट्रॅक्शन काय करतं की मग आपल्याकडे हे 100 रुपये सुद्धा राहत नाही. ते 100 रुपये सुद्धा विनाकारण असे कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीसाठी खर्च केले जातात. आणि आपल्याकडे जे धन होतं ते सुद्धा आपल्याकडून काढून घेतलं जातं इथे. म्हणून दोन्ही पॅरेग्राफमध्ये, पहिल्या पॅरेग्राफमध्ये कृतज्ञताचं आपण बघितलंय. आणि या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये आपण काय पाहिलं की जर तुम्ही वाईट भावना। हं, वाईट गोष्टी जर तुम्ही आकर्षित केल्या, तर तुमच्याकडे वाईट गोष्टी येतील. पुढे. यह करना कितना ही मुश्किल हो, लेकिन आपको अपनी वर्तमान स्थिति को नजरअंदाज करना होगा। वर्तमान में आप पैसे की चाहे कितनी कमी महसूस कर रहे हो, उसे नजरअंदाज कर दे। कृतज्ञता ऐसा करने का शर्तिया तरीका है। यह हो ही नहीं सकता कि आप धन के प्रति कृतज्ञ हो और उसी समय उसे नजरअंदाज करें। यह हो ही नहीं सकता कि आप धन के बारे में कृतज्ञ हो और उसी समय उसे लेकर चिंतातुर विचार भी सोचे। इसी तरह यह भी नहीं हो सकता कि आप धन के बारे में कृतज्ञता महसूस करें और उसी समय उसे लेकर डर के विचार आपके मन में आए। जब आप धन के बारे में कृतज्ञ होते हैं, तो आप न सिर्फ धन की कृतज्ञता दूर धकेलने वाले नकारात्मक विचारों और भावनाओं को रोक देते हैं, बल्कि अपनी ओर अधिक धन लाने की अचूक विधि भी आजमा रहे हैं। तर या ठिकाणी बघा, म्हणजे कृतज्ञता आणि ईर्ष्या हे एक समजा आता हा एक पेन घेतला, समजा याच्या या बाजूला कृतज्ञता आहे, तर या बाजूला ईर्ष्या. तर ज्यावेळेस कृतज्ञता येते तेव्हा तुमच्या आजूबाजूला पैसे मिळवण्याचे सगळे मार्ग खुले होतात. आणि इथे क्रोध आला की तुमच्या आजूबाजूला सगळे तुमच्यापासून पैसा दूर करण्याचे मार्ग येतात. असं कधीच होणार नाही की तुमच्या मनात क्रोध आला आणि तुमच्याकडे भरपूर प्रमाणात पैसा येईल. म्हणजे असा निगेटिव्ह युनिव्हर्सचा नियम नसतो. तर किंवा इथे तुम्ही कृतज्ञता करताय आणि तुमच्याकडून पैसा खेचला जाईल असं होणार नाही. तर कृतज्ञता, भरपूर पैसा, भरपूर तुमची प्रॉस्पेरिटी. आणि ईर्ष्या, क्रोध, जलन हे सगळं तुम्ही खड्ड्यात, म्हणजे मी असं म्हणते की तुम्ही खड्ड्यात जाणार. म्हणजे जो काही तुमच्याकडे पैसा आहे तो सुद्धा तुमचा निघून जाईल. तर अशा प्रकारे आपण नेहमी प्रॉस्पेरिटीचेच, कृतज्ञतेचेच विचार करायचे, म्हणजे आपल्या जीवनात सुद्धा प्रॉस्पेरिटी येत असतं. आता पहिल्या ठिकाणी त्या म्हणतात की वर्तमान स्थिती जर समजा आज माझ्याकडे मला पाहिजे 1 नाही, करोड रुपये. परंतु आज माझ्याकडे फक्त 1,00,000 रुपये आहेत. पण 1,00,000 रुपये सुद्धा आहे याच्यासाठी जर मी कृतज्ञ राहिली, तर ते 1,00,000चे 1 करोड कधी होतील ते मला सुद्धा समजणार नाही. तर म्हणजे पण मी जर असं म्हटलं की बापरे! आता 1,00,000च आहे, मग त्याचे कधी 1 करोड होतील, मला तर काही शक्यच नाही, 1 करोड मी नाही मिळवू शकत. असं म्हटलं तर ते 1 करोड कधीही येणार नाही. म्हणून युनिव्हर्स फक्त तुमची फिलिंग्ज समजतं. युनिव्हर्स, मी परवा व्हिडिओ टाकला होता बघा. तर की युनिव्हर्सला भाषा समजत नाही. मराठी नाही, हिंदी नाही, इंग्लिश नाही. फक्त त्याला तुम्ही कोणत्या फ्रिक्वेन्सीमध्ये आहे. म्हणून नेहमी स्वतःला हाय फ्रिक्वेन्सीमध्ये करा. जर कधीतरी आपण जर लो फ्रिक्वेन्सीमध्ये गेलो ना, तर आपले टिपिंग पॉइंट शोधायचे. टिपिंग पॉइंट म्हणजे काय? ज्या गोष्टीने, आता समजा मला गाणं म्हणायला आवडतं. मी गाणं म्हटलं ना, की अक्षरशः मी सांगते, माझी सुषुम्ना नाडी चालू होते. सुषुम्ना नाडी सुरू झाल्याचं मला जाणवतं, की आपले हे दोघी श्वास सुरू आहेत. आणि म्हणजे म्हणजे याचा अर्थ गाणं म्हणणं हा माझा काय आहे, टिपिंग पॉइंट आहे. तर असे आपले टिपिंग पॉइंट शोधायचे आणि लगेच आपण लो फ्रिक्वेन्सीतून गेलो, आपल्याला समजलं, की आम्ही आता लो फ्रिक्वेन्सीमध्ये जाते. लगेच आपण हाय फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्या टिपिंग पॉइंटवर काम करायचं किंवा जोक ऐकायचे किंवा एखादं, आता छोटे-छोटे रील पण येतात बघा. तर ते रील बघायचे आणि हसायचं. एकदम काहीही करून हसायचं. तर आणि आपली एनर्जी आपण चेंज करायची. पुढे.
आप अब तक उस धन के लिए कृतज्ञता अभ्यास कर चुके हैं जो आपने पाया है और जो आप पा रहे हैं। इसलिए आपने मन चाहे धन के लिए कृतज्ञता की जादुई शक्ति का इस्तेमाल करने से पहले आपको इन विभिन्न तरीकों और उपायों को समझने की जरूरत है, जिनसे धन दौलत आपके जीवन में आ सकती है। चूंकि धन आने पर आप हर बार धन के लिए कृतज्ञ नहीं होते हैं, इसलिए आप प्रचुरता को अपनी और प्रवाहित होने से रोक देंगे। बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते. परंतु ती थोडीशी जरी आपल्याला त्या बाजूने सक्सेस मिळालं का आपण काय करतो, कृतज्ञता करायचं सोडून जातो. समजा मला 1 करोड पाहिजे, पण मला ₹1,00,000 मिळाले, 10 लाख रुपये मिळाले, की मी तिथेच थांबते. वॉव! आपण या धुंदीत राहतो, की मला सगळं मिळतंय, मला सगळं मिळतंय आणि कृतज्ञता थांबवतो. आणि जिथे तुमची कृतज्ञता थांबली का लगेच तुमच्याकडे निगेटिव्ह पॉइंट तुमच्याकडे यायला लागतात आणि येणारा धनाचा जो प्रवाह आहे तो सुद्धा थांबतो. म्हणून कृतज्ञता ही म्हणजे जसं आपल्याला श्वास आवश्यक आहे, जेवणासाठी आपल्याला अन्न जसं आहे आवश्यक, तसंच कृतज्ञता सुद्धा आपल्याला आवश्यक आहे. धन कई तरीकों से आपके पास आ सकता है, जैसे अप्रत्याशित चेक, तनख्वाह बढ़ना, लॉटरी जीतना, टैक्स रिफंड पाना या किसी से धन का अप्रत्याशित उपहार मिलना। आपका धन तब भी बढ़ सकता है जब कोई दूसरा सामूहिक कॉफी, लंच या डिनर का बिल चुका दे। जब आप कोई सामान खरीदने वाले हो और उसे डिस्काउंट पर मिलता देखे, या किसी खरीदारी पर मनी बैक ऑफर हो, या कोई आपको किसी ऐसी चीज का उपहार दे दे जो आपको खरीदनी ही थी। इनमें से प्रत्येक परिस्थिति का अंतिम परिणाम यह होता है कि आपके पास अधिक धन होगा। इसलिए किसी भी स्थिति के उत्पन्न होने पर खुद से पूछे, क्या इसका मतलब यह है कि मेरे पास अधिक धन है? अगर ऐसा है तो आपको उस परिस्थिति से प्राप्त होने वाले धन के लिए बहुत कृतज्ञ होने की जरूरत है। आता या ठिकाणी लेखिका सांगते, की धन धन आपल्याला कशाप्रकारे मिळू शकतं. प्रत्यक्ष धन मिळतंच, पण त्या व्यतिरिक्त आपल्याला कोणीतरी चेक देतं किंवा आपला टॅक्स रिफंड मिळतो आपल्याला किंवा लॉटरी लागते आपल्याला किंवा बऱ्याच वेळा आपल्याला काही आपले नातेवाईक, आपले फ्रेंड्स लोक आपल्याला उपहार देत असतात. आता समजा मी कोळंबेच्या सेंड ऑफला गेली, मग मला एक याचा तांब्याचा ग्लास मिळाला तिथे. मला तांब्याची मग तो ग्लास मिळाल्यावर मला वाटायला लागलं, नाही आपल्याकडे तांब्याची बॉटल पाहिजे होती. तर आमच्या एच-एम रिटायर झाले, तर त्यांनी तांब्याची बॉटल दिली. म्हणजे तुमच्या मनात हे जादू अशी लगेच आपल्या काम करायला लागते आपल्यासाठी. पण केव्हा आपण जेव्हा कृतज्ञ राहत असतो. आपल्याला कोणी लग्नात बघा जेवायला बोलवतं किंवा एखाद्याचा मॅरेज अॅनिव्हर्सरी असेल, काय असेल, तर ते आपल्याला काहीतरी खाऊ देतात. तर त्यासाठी सुद्धा आपण त्यांना थँक यू म्हटलं पाहिजे आणि असं समजायला पाहिजे, की मी खूप धनवान झालेली आहे, त्यामुळे मला या सर्व संधी मिळतायत आणि त्यासाठी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे. पुढे. यदि आप किसी मित्र को बताते हैं कि आप कोई सामान खरीदने वाले हैं और यह वह आपको उसे उधार या भेंट में दे देता है, क्योंकि अब वह इसका इस्तेमाल नहीं करता है, या यदि आप यात्रा की योजना बना रहे हैं और किसी टूर के खास डिस्काउंट के बारे में सुनते हैं, या कोई उधार देने वाली संस्था बैच दर कम कर देती है, या कोई सर्विस प्रोवाइडर आपको बेहतर पैकेज दे देता है, तो पैसों की बचत से आपका धन जादू से बढ़ जाएगा। क्या आप समझ रहे हैं कि ऐसी अनगिनत परिस्थितियां हो सकती है जिनसे आपको धन मिल सकता है? तर या ठिकाणी असे अनगिनत धन आपल्या प्रकारे आयुष्यात कसं येतं, तर म्हणजे पैशांची बचत ही सुद्धा पैशांची वाढ वाढ असं आहे. इथे त्यांनी लेखिका आपल्याला सांगत आहे. त्या म्हणतायत, की तुम्हाला कोणी डिस्काउंट देत असतो किंवा मग तुमचा मित्र आताच मी साडीचं उदाहरण दिलं, की समजा मला महागडी साडी हवी होती लग्नासाठी आणि मी ती निलिमाकडून तिची महागाची साडी ते घेतली 1 दिवसासाठी. तर ती सुद्धा आपली धनाची बचत झाली. नाहीतर आजच मला 15,000-20,000 रुपये खर्च करायला लागले असते. पण ते मला खर्च करावे लागले नाही. कारण ती 15,000-20,000 ची साडी मी 15-20 वेळा पण सुद्धा घालणार नाही. पण मला एका लग्नासाठी ती पाहिजे होती, ती मी निलिमाकडून घेतली. त्यामुळे माझं काम तिथे संपलेलं आहे आणि माझी धनाची बचत झालेली आहे. किंवा सर्व्हिस प्रोव्हायडर पण वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्याला फॅसिलिटी देत असतात. म्हणजे आपण समजा एखादं वॉटर फिल्टर घेतलं, तर 1 वर्षाची ते आपल्याला सर्व्हिस फ्री देत असतात. तर हे सुद्धा आपल्याला धन मिळण्याची साधनं आहेत. पुढे वाचा.
संभावना इस बात की है कि आपको अपने अतीत में इनमें से कुछ स्थितियों का अनुभव किया होगा, और चाहे आपको ऐसा एहसास हुआ हो या नहीं, उस वक्त वह इसलिए हुई क्योंकि आपने उन्हें आकर्षित किया था। लेकिन जब कृतज्ञता आपकी जीवन शैली बन जाती है, तो आप हर समय जादुई स्थितियों का आकर्षित करते हैं। कई लोग इसे खुशकिस्मती कहते हैं, लेकिन इसमें किस्मत जैसी कोई चीज नहीं, यह तो सृष्टि का नियम है। आता आपल्याला असं वाटतं बघा, अंबानी वगैरे हे किती खुशकिस्मत लोक आहे, की त्यांच्या घरात लक्ष्मी राबता असतो सारखा. तर ते खुशकिस्मत वगैरे नाही, ते लोक खूप म्हणजे कृतज्ञ आहेत. त्यांच्या घरातले नोकर चाकर सुद्धा म्हणजे आमच्या आश्विन मॅडमच्या इथे एक मॅडम आहेत, की त्यांचे मिस्टर त्या अंबानींच्या घरातले ते काहीतरी आहे त्यांच्या घरात ते जॉब करतात. तर ते म्हणतात, की ते सॅलरी सुद्धा देताना इतकं प्रेमाने देतात ना, की खूपच. तर अशा प्रकारे म्हणजे ते कृतज्ञ आहेत. त्यांच्या घरची लग्न किंवा कोणतीही फंक्शन असतात, तर पहिले श्रीकृष्णाचं किती मोठं ते स्टेज असतं. म्हणजे हे त्यांच्या म्हणजे कृतज्ञता ते परमेश्वराबद्दल त्यांना जे काही आता पैसे मिळाले त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत असतात. तर आपण सुद्धा अशा प्रकारे कृतज्ञता हा आपल्या जीवनाचा एक जीवनशैलीचा भाग झाला पाहिजे. जसं आपण उठतो, उठल्यानंतर अंघोळ श्वास. करतो, जेवण करतो, बाकीची कामं करतो, झोपतो वगैरे, तर टीव्ही पाहतो. तसंच हा कृतज्ञतासाठी एक जे मोठे लोक झालेले आहेत, त्यांचे जर का तुम्ही चरित्र वाचलं ना, तर त्यांचा जो टाईम आहे ना, तो फिक्स असतो. सकाळी 3 ते 5 मध्ये ते उठतात आणि त्यानंतर त्यांनी त्या 3 ते 5 चा जो वेळ असतो ना, त्याला ब्रह्ममुहूर्त म्हणतात आणि त्या वेळामध्ये मग ते लोक काय करतात, की हे असं त्यावेळेस जर आपण ग्रॅटिट्यूड लिहिलं ना, तर त्याची 1000 पटीने त्याचे आपल्याला फल फल प्राप्त होते. म्हणून त्यावेळेस कारण काय, की युनिव्हर्सला त्यावेळेस शांतता असते ना सर्वत्र. त्यामुळे आपले आपले जे व्हायब्रेशन असतात त्या युनिव्हर्सशी लगेच अलाईन होत असतात आणि आपल्याला मग लगेच आपण जे त्यावेळी जे मॅनिफेस्ट करत असतो, ते आपल्याला मिळत असतं. तर आपल्या जीवनाचा तो एक भाग करायचा कृतज्ञता. जिस परिस्थिति के फलस्वरूप आपको अधिक धन मिलता है या पैसों से खरीदी जाने वाली कोई चीज मिलती है, हर वह परिस्थिति आपकी कृतज्ञता का परिणाम है। आपको यह जानकर बहुत खुशी होगी कि आपने ऐसा कर दिया, और जब आप कृतज्ञता के साथ अपनी प्रसन्नता को भी मिला देते हैं, तो आपके पास एक सचमुच चुंबकीय शक्ति हो जाती है, जो अधिकाधिक समृद्धि और आपकी ओर आकर्षित आकर्षित करती रहेगी। आपण जे अफर्मेशन देतो बघा, आय एम बिकमिंग मनी मॅग्नेट असं आपण जे म्हणतो. मग मनी मॅग्नेट कधी होतो आपण तर चुंबक का होतो मनीचा तर सारखं-सारखं ज्यावेळेस आपण या मनीबद्दल कृतज्ञ राहत असतो. मला ज्या प्रकारे पैशांमध्ये मग डिस्काउंटमध्ये मिळू दे किंवा मला सॅलरी मिळू दे किंवा मला माझ्या आईने एखादा उपहार देऊ दे, आईने, मैत्रिणीने, बहिणीने. तर ते ज्यावेळेस त्यांच्याबद्दल आपण थँकफुल राहतो, त्यावेळेस आपण आपण काय होतो मनी मॅग्नेट होतो आणि एक लक्षात ठेवा आपल्याला हे आत्ता समजलंय मॅजिक बुक. पण याआधी आपण खूप लोकांकडून बरेचसे पैसे घेतले. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला शिकवलं, शिकण्यासाठी पैसे लागले. आपल्याला कपडे घेतले त्यांनी. नंतर आपलं लग्न केलं, लग्नात दागिने दिले. नंतर आपलं बाळंतपण पण त्यांनीच केलं. तर या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना जे पैसे लागले. बरं फक्त आई-वडीलच नाही, आपले नातेवाईक सुद्धा आपल्याला लग्नामध्ये त्यांनी गिफ्ट दिलेले असतात. त्यांच्यासाठी आपण कधीच म्हटलं नाही. म्हणून मी एक पी-पी-एफचा फॉर्म्युला सांगते. पास्ट, प्रेझेंट आणि फ्युचर. तर पास्टमध्ये आपल्या आई-वडिलांनी किंवा कोणी आपल्यासाठी जो खर्च केला, आपल्या मिस्टरांनी खर्च केलेला असेल, तर त्याला म्हणायचं पास्ट. पास्टसाठी सुद्धा आपण कृतज्ञ व्हायचं. प्रेझेंट म्हणजे आज आपल्याला आपली बघा मुंबई महानगरपालिका एवढा पगार देते आपल्याला. तर तिला सुद्धा आपण हे केलं, की कृतज्ञ राहिलं आणि फ्युचरमध्ये तुम्हाला जो पैसा पाहिजे तुम्हाला मिळावा अशी तुमची इच्छा आहे. त्यासाठी सुद्धा आपण पी-पी-एफ असं आपण म्हणतो, मी नेहमी सांगते, की पी-पी-एफ करा. तर तो पी-पी-एफ म्हणजे आपल्या मागच्या सेशनमध्ये तुम्ही 3 स्टेप म्हटल्या होत्या, मॅजिक 3 स्टेप. तर तशा प्रकारे आपण कृतज्ञ राहायला पाहिजे. पुढे. कुछ साल पहले जब मैं अमेरिका आई थी, तब मेरे पास सिर्फ 2 सूटकेस थे। मैंने एक लगभग खाली अपार्टमेंट में एक कंप्यूटर के को गोद में रखकर काम किया। मेरे पास कार नहीं थी, इसलिए मैं अधिकतर जगह पैदल जाती थी। लेकिन मैं हर चीज के लिए कृतज्ञ थी। मैं अमेरिका में रहने के लिए कृतज्ञ थी।
उस काम के लिए कृतज्ञ थी जो मैं कर रही थी। मैं अपने लगभग खाली अपार्टमेंट के लिए भी कृतज्ञ थी, जिसमें 4 प्लेटें, 4 चाकू, 4 कांटे और 4 चम्मच थे। मैं कृतज्ञ थी कि अधिकतर जगहों तक पैदल जा सकती थी और मैं कृतज्ञ थी कि सड़क के पार एक टैक्सी स्टैंड था। फिर एक अविश्वसनीय घटना हुई। मेरे एक परिचित ने मुझे कुछ महीनों के लिए एक ड्राइवर और कार उधार देने का निर्णय लिया। कंप्यूटर को छोड़ दिया जाए तो मैं जीवन की सबसे बुनियादी भौतिक वस्तुओं के साथ जी रही थी। लेकिन फिर देखते ही देखते मेरे पास एक व्यक्तिगत ड्राइवर के साथ कार भी आ गई। मैं कृतज्ञ थी इसलिए मुझे अधिक दिया गया और कृतज्ञता होने पर जादू ठीक इसी तरह होता है। हां, मग आता रॉन्डा बर्न यांनी स्वतःचं उदाहरण दिलेलं आहे, की त्यांच्याकडे फक्त टेबल पण नव्हता. लॅपटॉप त्या स्वतःच्या हातावर मांडीवर ठेवून त्या वापरायच्या. पण तरीसुद्धा माझ्याकडे लॅपटॉप आहे यासाठी त्या कृतज्ञ होत्या. त्यांच्याकडे काही चमचे होते, सुरी होती, काही आणि 4 प्लेट होत्या. त्यासाठी सुद्धा त्या कृतज्ञ राहिल्या, की त्यांच्याकडे खूप कमी वस्तू होत्या, तरीसुद्धा त्यासाठी त्या कृतज्ञ राहिल्या. त्यामुळे हळू-हळू आणि दुसरं म्हणजे हे स्टँड त्यांच्या बाजूलाच होतं टॅक्सी म्हणून त्याबद्दल सुद्धा त्या कृतज्ञ होत्या. म्हणजे त्यांच्याकडे कार नव्हती, काही नव्हतं. परंतु त्या कृतज्ञ राहिल्यामुळे एका माणसाने त्यांना कार पण आणि ड्रायव्हर सुद्धा त्यांना फ्रीमध्ये वापरायला दिला आणि अशा प्रकारे या कृतज्ञतेचाच परिणाम असं झालं, की त्यांना सगळ्या गोष्टी पुढच्या पुढे मिळत गेल्या. आणि आज तर लाखो काय करोडो रुपये त्यांचं हे जे पुस्तक आहे द मॅजिक हे सर्वत्र वाचलं जातं. जगातलं सर्वात जास्त वाचलं जाणारं हे पुस्तक आहे आणि त्याचे लाखो काय करोडो फॉलोवर्स त्यांचे आहेत आज. अ, आप उस आप जो धन आप जो धन पाना चाहते हैं उसके लिए आज के जादुई अभ्यास से कई लोगों को आश्चर्यजनक परिणाम मिलते हैं। इस अभ्यास के अंत में आप ग्रेटिट्यूड बैंक ऑफ द यूनिवर्स का एक कोरा चेक पाएंगे, जिसे आप खुद के नाम लिखने जा रहे हैं। जितना भी धन आप पाना चाहते हैं चेक पर भर ले। हां. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला असा एक ग्रुपवर एक मॅजिक चेक दिलेला होता. तर त्यात इथे आपलं नाव लिहायचं. एक फोन हां. मी यांना सांगते फोन करायला। तू ओके. तू पुढे एक्सप्लेन कर। हां. तर आपण अशा प्रकारे हा चेक घ्यायचा आणि बँक ऑफ द युनिव्हर्सच्या नावाने आणि इथे आपलं नाव लिहायचं, आजची दिनांक टाकायची आणि तिथे जसा आपण चेक भरतो तसा चेक आपण इथे पूर्ण करायचा. आणि त्याला म्हणायचं द मॅजिक चेक. मी ग्रुपवर तो मॅजिक चेक टाकलेला आहे. तिथे तुमचं स्वतःचं नाव, आजची तारीख टाकायची आणि त्यानंतर तुम्हाला या तारीख उदाहरणार्थ 31 डिसेंबरपर्यंत मला 10 लाख रुपये ची रिक्वायरमेंट आहे. तर ते वर तुमची आजची डेट टाकायची. पे टू रंजना पाटील आणि 10 लॅक्स ओन्ली 10 लॅक्सचा तुम्ही ज्याप्रमाणे आपण आपला चेक लिहितो त्याप्रमाणे चेक लिहायचा आणि खाली युनिव्हर्सची साइन असते. असा हा चेक द्यायचा. म्हणजे युनिव्हर्सला तुम्ही संदेश देतायत, की मला 31 डिसेंबरपर्यंत 10 लाख रुपये मिळाले पाहिजे. तर अशा प्रकारे याला म्हणायचं यालाच म्हणतो आपण मॅजिक चेक. आणि दररोज मग आता हा चेक घेतल्यानंतर आपण काय करणार? बघा, वाच पुढे. आप पुस्तक की आप पुस्तक के मैजिक चेक की फोटोकॉपी करा सकते हैं या उसे स्कैन कर सकते हैं। आपको www.thesecrettv/magic चेक वेबसाइट पर ढेर सारे कोरे मैजिक चेक्स मिल जाएंगे। यदि आप चाहे तो पहले मैजिक चेक में छोटी राशि भरकर शुरुआत करें। छोटी धनराशि मिलने के बाद आप अगले चेक में राशि बढ़ा सकते हैं। छोटी राशि से शुरू करने का लाभ यह है कि जब आपको यह जादू से मिल जाती है तो आप जान जाएंगे कि आपने यह कर दिया है। आप पूरी तरह जान जाएंगे कि कृतज्ञता का जादू असरदार है और आप जो कृतज्ञता व खुशी महसूस करेंगे उनसे अधिक बड़ी राशियों का मिलना अधिक विश्वसनीय महसूस होने लगेगा। हां, तर या ठिकाणी बघा मी आता माझ्या यात्रेसाठी मी एक चेक केला होता, की मला 1 लाख रुपये या यात्रेसाठी पाहिजे. तर तो 1 लाख रुपयाचा बंदोबस्त आपोआपच झाला आणि मग मग त्यामुळे मग मला आनंद होतो, की वाह! मी 1 लाख रुपयाचा चेक माझा वटला. म्हणजे म्हणजे तो व्हॅलिडेशन झालं त्याचं आणि त्यामुळे
मग आपण छोटी छोटी राशी केली की मग 1 लाखाचे पुढच्या वेळेस मग तुमची मोठ्या मोठ्या गोष्टीसाठी समजा मुलाला शाळेमध्ये ऍडमिशनसाठी समजा 5,000 रुपये पाहिजे, 5,000चा चेक करा. नंतर मग तुम्हाला टीव्ही घ्यायचा आहे, टीव्ही साठी 35,000 रुपये पाहिजे, 35,000चा दुसरा चेक करा. तर जसे जसे आणि ते नुसता चेक नाही करायचा, तर चेक ला काय करायचं, तुम्ही तो चेक हातात घ्यायचा आणि त्याला जसं काय असं असा हे करायचा. हे बघा असं 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 त्याला असं हाताने प्रेम, जसं आपण नक्की. मुलांना कसं प्रेम करतो आपण तसं असं असं त्याला असं त्याच्याकडे बघायचं आणि थँक्यू थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू त्याला एनर्जाइज करायचं असं पाहिजे. थँक्यू युनिव्हर्स फॉर थँक्यू फॉर गिव्हिंग मी 1 लाख मनी. आणि जसं काय आपल्याला आता 1 लाख रुपये मिळालेले आहेत आणि आपण तो वापरतोय, असं व्हिज्युअलायझेशन मनातल्या मनात करायचं. असं दिवसातून 2 वेळा करायचं. आणि तो जो चेक आहे तो आपल्या पर्समध्ये ठेवायचा. किंवा पर्समध्ये समजा आपल्याला जमलं नाही तर आपल्या घराची जी पश्चिम दिशा असेल ना, पश्चिम दिशेला जे तुमचं कपाट असेल, तिथे तो चेक तुम्ही ठेवू शकता. कारण पश्चिम दिशेला जी गोष्ट ठेवली जाते ती अनेक पटीने जास्त डबल होते. एक बार जब आप मैजिक चेक के विवरण भर ले तो चेक अपने हाथों में थामे और उस निश्चित चीज के बारे में सोचे जिसके लिए आप धन चाहते हैं। मन में एक तस्वीर लाए और उस धन से अपनी मनचाही चीज खरीदने का चित्र देखे। इसमें अधिकाधिक रोमांच और कृतज्ञता भर ले। हां, ते मी आता शायद तुम्हाला सांगितलं तेच. तसंच करायचं. हां, ठीक हम्म, आहे. शायद आप नए जूते, कंप्यूटर या नए बिस्तर के लिए पैसे चाहते हैं, इसलिए तस्वीर में देखें कि आप अपनी मनचाही चीज सचमुच किसी स्टोर से खरीद रहे हैं। यदि आप मनचाही चीज ऑनलाइन खरीदना चाहते हैं, तो तस्वीर में देखें कि आप डिलीवरी ले रहे हैं, ताकि आप रोमांच और कृतज्ञता महसूस करें। आप विदेश यात्रा के लिए धन चाह रह सकते हैं या अपने बच्चे की कॉलेज शिक्षा के लिए, इसलिए अपने हवाई जहाज के टिकट खरीदने या कॉलेज बैंक अकाउंट खोलने की कल्पना करें और इतने खुश तथा कृतज्ञ महसूस करें मानो आपको मनचाही चीज सचमुच मिल गई हो। हां, तर तेच म्हणजे जे आपण ज्या गोष्टीसाठी आपण ते केलंय, जसं काही मला ते 1 लाख रुपये मिळाले आणि मी ती यात्रा कशाप्रकारे एन्जॉय करतेय किंवा माझ्या मुलाचं ॲडमिशन कसं घेतेय. तर ती समजा मी विदेश यात्रासाठी मला जर 3 लाख रुपयाचा चेक मागितला असेल किंवा 5 लाख रुपयाचा, तर मी यात्रा करताना मी कुठे-कुठे गेली, अमेरिकेला कुठे गेली, काय-काय मी बघितलं, असं हे सगळं तुम्ही तिथे व्हिज्युअलायझेशन करू शकता. जब आप ये कदम पूरे कर ले तो मैजिक चेक लेकर किसी ऐसी जगह रख दे जहां यह अक्सर दिखता रहे। दिन में कम से कम 2 बार आप मैजिक चेक हाथों में ले, यह तस्वीर देखे कि मनचाही चीज खरीदने के लिए आप सचमुच उस धन का इस्तेमाल कर रहे हैं और अधिकाधिक कृतज्ञ और रोमांचित महसूस करें मानो आप सचमुच यह कर रहे हो। यदि आप चाहे तो यह अभ्यास दिन में कई बार कर सकते हैं, जैसा किसी भी अन्य जादुई अभ्यास के साथ है। आप कभी इसकी अति नहीं कर सकते। हे नाही मला कळलं, इसकी हां, अति नहीं म्हणजे कर काय, सकते। की तुम्ही म्हणजे मी तुम्हाला 2 वेळा सांगितलं, पण तुला वाटलं की 4 वेळा करावं. तुला वाटलं 1-1 तासाला करावं. म्हणजे हा चेक असा घेऊन व्हिज्युअलायझेशन जे करायचं असतं ना, हे बघ असं थँक आणि मग तू अमेरिकेला गेली, अमेरिकेला कोणकोणत्या पॉइंटला गेली, काय-काय केलं, हे सगळं व्हिज्युअलायझेशन तू तू किती पण वेळा करू शकते. ते जास्त नाही होणार कधीच असं. म्हणजे कमीत कमी 2 दिन वेळा के त्यांनी सांगितलंय. हम्म, दिन के अंत में इस मैजिक चेक को या तो ऐसी जगह रख दे जहां आपने इसे पाया था या किसी दूसरी ऐसी जगह रख दे जहां आप इसे हर दिन देख सके। आप इसे अपने बाथरूम पे दर्पण, फ्रिज, जादुई पत्थर के नीचे, अपनी कार या वॉलेट में या कंप्यूटर के पीछे रख सकते हैं। जब भी आप मैजिक चेक देखें, महसूस करें मानो आपको धन मिल गया हो और कृतज्ञ बने कि अब आप जो करना या पाना चाहते हैं वह कर या पा सकते हैं। हां, तर तेच मी आता मगाशी सांगितलं, की पर्समध्ये ठेवा किंवा कुठेही ठेवा. सारखे-सारखे दिसेल अशा ठिकाणी. म्हणजे आता मी पर्समध्ये ठेवलेलं आहे. तर मग मला पैसे ज्यावेळेस मी काढते ना, त्यावेळेस थँक आता बाहेर काय आपण त्याचं असं एकदम असं चुंबन वगैरे नाही घेऊ शकत. पण थँक असं हातानेच त्याला फक्त असा हात लावते मी आणि त्याला थँक असं म्हणते. थोडंसं आपल्या मनातल्या मनात आपण करायचं, आपल्याला जसं जमेल तसं. जब आपको मैजिक चेक में लिखी राशि मिल जाए या फिर किसी जादुई तरीके से वह सामान मिल जाए
जिस पर आप वह धन खर्च करना चाहते थे, तो उस चेक पर नई राशि लिख दे। इस बार किसी नई चीज के लिए जिसे आप सचमुच चाहते हो, मैजिक चेक के अभ्यास को आप जितने लंबे समय तक चाहे कर सकते हैं। आता जादुई अभ्यास वाच वाच अभ्यास क्रमांक 17. 17 मैजिक चेक। एक अपनी नियामतें गिने, 10 नियामतों की सूची बनाए, लिखे कि आप क्यों कृतज्ञ हैं। अपनी सूची 2 बार पढ़े पढ़े और हर नियामत के अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। हाँ, उस आता नियामत इथे के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञता महसूस करें। आता इथे समजा थँक फॉर माय आईज. मग आता मी आईजसाठी मी थँक्यू का आहे, थँकफुल का आहे, तर कारण तो मला डोळे वाचण्यासाठी, टीव्ही बघण्यासाठी मला हे उपयोगी आहे म्हणून. थँक्यू फॉर माय आईज बिकॉज इट हेल्प्स मी टू रीड. इट हेल्प्स मी टू वॉच टीव्ही. इट हेल्प्स मी टू कनेक्ट विथ नेचर. म्हणजे आता मराठीतून लिहा. ज्यांना सगळ्यांनीच काही इंग्लिशमधून लिहिलं पाहिजे असं नाही. ज्यांना मराठी येत असेल मराठीतून फक्त थँकफुल तुम्ही राहिले पाहिजे की ते युनिव्हर्सला तो संदेश जातो. तर म्हणजे बिकॉज खूप महत्वाचं आहे. नुसतं थँक्यू फॉर माय आईज एवढं लिहून चालणार नाही. तर बिकॉज हे खूप महत्वाचं आहे. पुढे सेकंड. अपने मैजिक चेक में वह राशि भर ले जिसे आप पाना चाहते, साथ ही अपना नाम और आज की तारीख लिख लो। लिहायचं. हा. मैजिक चेक को हाथों में थामे और कल्पना करें कि आप यह वह खास चीज खरीद रहे हैं जिसके लिए आप पैसा चाहते हैं। आप उसे पा चुके हैं, यह महसूस करते हुए अधिक से अधिक खुशी और कृतज्ञता महसूस करें। व्हिज्युअलायझेशन जे मी आज सांगितलं. आज बोल. मैजिक चेक अपने हाथ में ले जाए या किसी ऐसी जगह रख दे जहां वह आपको अक्सर दिखता रहे। कम से कम 2 अन्य अवसरों पर चेक अपने हाथों में ले और यह तस्वीर देखे कि आप मनचाही चीज खरीदने के लिए उस धन का इस्तेमाल कर रहे हैं। उस उतने ही कृतज्ञ महसूस करें मानो आप सचमुच ऐसा कर रहे हो। हा, वाच. ये पण है। दिन के अंत में जादुई चेक किसी ऐसी जगह रख दे जहां आप इसे हर दिन देख सके। जब आप चेक की राशि धनराशि या वह सामान पा ले जिस पर आप वह पैसा खर्च करना चाहते थे, तो यह चेक पर नई राशि लिख दे जिससे आप सचमुच कोई नई चीज खरीदना चाहते हैं। कदम 2 से लेकर कदम 4 तक दोहराए। आज रात सोने से ठीक पहले अपना जादुई पत्थर एक हाथ में थामे और दिन भर में हुई सबसे अच्छी चीज के लिए जादुई शब्द धन्यवाद कहे। इस चेक को फोटोकॉपी या स्कैन करा ले और फिर इसमें तारीख, अपना नाम तथा अपनी मनचाही राशि भर ले। हा, तर असं समजा आपल्या ज्यांच्याकडे मॅजिक चेक नसेल तर त्यांनी काय करायचं की आपला एक चेकबुक घ्यायचं आणि त्या चेकबुकनुसार स्वतःचा एक चेक तयार करायचा किंवा आता निलिमाने जी वेबसाईट सांगितली त्या वेबसाईटवर मॅजिक चेकचे फोटो आहेत. मी ग्रुपवर सुद्धा तुम्हाला मॅजिक चेक टाकलेला आहे. तर त्याची सुद्धा तुम्ही प्रिंट आउट काढू शकता. दिवसातून 2 वेळा कमीत कमी 2 वेळा त्याला एनर्जाइज करायचं. आपल्या हातात घ्यायचं आणि आपल्या हाताची एनर्जी द्यायची आणि थँक यू म्हणून व्हिज्युअलायझेशन करायचं. तर अशा प्रकारे आपली 3 मिनिटं राहिलेली आहेत. तर आपण या मॅजिक चेकच्या सेशनला जॉइन झाले त्याबद्दल आपले खूप खूप आभार मानते. आणि निलिमा तू पण खूप सुंदर वाचलं त्याबद्दल तुझे सुद्धा आणि आभार. आणि तुम्ही छान छान आपण एक्सप्लेन केलं. अतिशय म्हणजे वाचून कळत नाही. एक्सप्लेन केल्यावर, उदाहरणं दिल्यावर, स्वतःचे अनुभव ऍड केल्यावर ते अधिक आपल्याला चांगलं कळतं. हा, आणि तर तुमचे स्वतःचे तुझे अनुभव आहेत त्यामुळे ते अजून जास्त कळतं. हा, इफेक्टिव्हली. आणि मी जितके सेशन केले ना त्यावेळेस प्रत्येक लोकांचे वेगळे वेगळे अनुभव पण मी ऐकलेले आहेत. आमचं हा. सुरुवातीला हे राहतं. आपल्या ग्रुपमधल्या एक मॅडम आहे, काश्मीरा मॅडम. त्या अंधेरीला प्रिन्सिपल आहेत कोणत्या तरी आपल्या इंग्लिश मिडियमच्या शाळा असतात ना त्या शाळा. हम्म. तर त्या मला म्हणाल्या, मॅडम मी ते तुम्हाला बिल बुक करायला सांगितलं होतं ना 1 तारखेला. 1 तारखेला तुमचं महिन्याचं हे करा. तर त्या मॅडम म्हणाल्या की मॅडम मी आधीच तो खर्च लिहिला तिथे आणि ती जो सॅलरी होती त्या सॅलरीपेक्षा तो जास्त होत होता. त्यांना ना कलर टीव्ही घ्यायचा होता. तर त्यांना जास्त पैसे पाहिजे होते. तर त्या म्हणाल्या की मला म्हणजे 65,000 असे मिळाले
बाहेरून, की म्हणजे मला म्हणजे खरंच कल्पना नव्हती. म्हणे खरोखर तुम्ही तुम्ही जे सांगतात ना त्याचा मॅजिकचा त्यांना अनुभव आला. मग त्यांना उलट मी म्हटलं एक टेस्टिमोनी मला पाठवा तुम्ही. त्या मला म्हणाल्या, की "मॅडम आम्हाला तर असं म्हणजे असं वाटतं, की आम्ही तुमच्या सोबत जोडले हे आमचं खूप पुण्य आहे." म्हटलं, "असं नसतं." म्हटलं, "शेवटी बरोबर. हे इथर आपल्या इथे एक इथर माध्यम असतं एक असं म्हणजे जसं हवा, वायू, याचे जे 3 थर असतात ना, त्या थरांसारखंच एक हा इथरचा पण एक थर असतो आजूबाजूला. त्यामध्ये सगळे सोल जे प्युअर सोल असतात ना, ते प्युअर सोल एकमेकांना जोडलेले असतात आणि ते बरोबर कनेक्ट होत असतात एकमेकांशी आणि मग आपल्याला त्यांचा फायदा होतो. माझे पण अनेक मेंटॉर आहेत, तर ते मेंटॉर मला सांगत असतात आणि मी एक माध्यम होऊन तुमच्यापर्यंत ते पोहोचवते. कारण काय ते फ्री नाही शिकवत. ते हाय-फाय लोकं असतात, त्यामुळे ते पैसे वगैरे बरोबर घेतात आणि ते नॅशनल असल्यामुळे ते इंग्लिशमधून ते शिकवत असतात. त्यामुळे मी आपलं मराठीतून त्याचं मला जसं समजलं तसं ट्रान्सलेशन करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. खूप छान पद्धतीने सांगितलं पण खूप खूप धन्यवाद मॅडम आपले. आणि तुम्ही पण खूप सांगितलं. धन्यवाद. थँक यू. संपली आपली मीटिंग पण 1 मिनिट राहिलाय आणि बरोबर संपलं आपलं सेशन. हो, हो. चला बाय.